नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। ज्या बातमीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे पुणे म्हाडा मंडळाची लॉटरी। ह्या लॉटरीची जी आहे ती थोडक्यात जाहीर होणार आहे। सुमारे तब्बल 4,500 घरांसाठी ही लॉटरी निघणार आहे आणि म्हाडाचे पुण्यामध्ये इतर काही जो प्रकल्प चालवणार आहेत, तर या सर्व बातमीची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण बातम्या मिळत राहतील आणि म्हाडाबद्दलच्या सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही बातमी मिस होणार नाही। तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया आणि पाहूया की ही बातमी डिटेलमध्ये कशी आहे आणि काय आहे। आता इतरत्र कोणतीही ज्यादा चर्चा न करता आपण डायरेक्ट बातमी पाहणार आहोत की बातमी काय आहे। लोकमत मध्ये काल ही बातमी छापून आलेली आहे। तर ही ती बातमी आहे की म्हाडातर्फे पुणे पिंपरी चिंचवड मध्ये होणार 4,500 घरांची सोडत। आढळराव पाटील यांनी सांगितलेली ही बातमी आहे। महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण पुणे वरील येत्या 15 दिवसांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये 4,500 घरांची सोडत काढण्यात येणार आहे। त्याचबरोबर चाकण आणि नेरे परिसरामध्ये सुद्धा, म्हणजे ही जी बातमी आहे ती चाकण आणि नेरेमध्ये जी 13,000 घरे बांधली जाणार आहेत म्हाडाकडून, ते सुद्धा त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे। म्हाडाचे पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे। एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरतीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये आले असताना पत्रकारांशी संवाद त्यांनी साधला, त्यावेळी त्यांनी ही महत्त्वपूर्ण बातमी लोकमतच्या पत्रकारांना दिलेली आहे। आणि ही तुम्ही पाहू शकता की लोकमतच्या दिनांक 3 सप्टेंबर 2025च्या पेपरमध्ये ही बातमी पूर्ण छापून आलेली आहे। शिवाय त्यांनी इतरही काही माहिती सांगितली की जसे की चाकण आणि नेरे म्हणजेच खेड तालुक्यातील रोहकल येथे सुमारे 8,000 घरे म्हाडा बांधणार आहे। म्हाडाला तिथे 57 एकर जमीन शासनाकडून मिळालेली आहे डेव्हलपमेंटसाठी। आणि नेरे मुळशी तालुक्यातील नेरे या ठिकाणी सुमारे 5,300 घरे म्हाडाकडून तिथे बांधली जाणार आहेत। त्यामुळे पुणेकरांचे जे घराचे स्वप्न आहे ते लवकरच भरपूर लोकांची घरं जे आहेत ते घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे। भरपूर घरे इथे बांधली जाणार आहेत। आणि महत्वाची सगळ्यात बातमी म्हणजे की म्हाडाची जी रेग्युलर लॉटरी आहे आपली ती थोड्या दिवसात म्हणजे 8 ते 15 दिवसांमध्ये जाहीर होणार आहे। तर तुम्ही नक्कीच या लॉटरीसाठी तयारी लागा। तुमचे काही डॉक्युमेंट्स अजून क्लिअर नसतील तर ते क्लिअर करून घ्या, तुमचे डॉमिसाइल सर्टिफिकेट वगैरे काढून घ्या। नंतर काय होतं की ऐन टायमाला लॉटरी आली की सगळं रेट तिथे वाढून जातात की डोमिसाइल सर्टिफिकेट काढण्यासाठी तुमच्याकडून जास्त पैशाची उकळून केली जाते किंवा उत्पन्न दाखला करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडून जास्त पैशाची मागणी केली जाते। तर असे होऊन देऊ नका, आतापासून तुम्ही तयारीला लागा, म्हणजे तुम्हाला वेळेत डोमिसाइल सर्टिफिकेट मिळून जाईल आणि तुमच्याकडे जास्त पैसे सुद्धा खर्च होणार नाहीत। तर अशा पद्धतीने ही पूर्ण बातमी आहे। शिवाय म्हाडामध्ये अर्ज करण्यासाठी जी काही पूर्वतयारी आहे, म्हणजेच आपल्या डॉक्युमेंट संदर्भात आपल्याला काय पूर्वतयारी असायला पाहिजे त्याबद्दल मी आज थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा म्हाडामध्ये अर्ज करता तेव्हा तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड यावर तुमचे नाव आणि डेट ऑफ बर्थ ही सेम असायला पाहिजे। शिवाय तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिंक असायला पाहिजे आणि तो मोबाईल नंबर तुमच्याकडे सुद्धा असायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्यावर OTP वगैरे पाठवतात म्हाडाकडून मोबाईल नंबर व्हेरिफिकेशनसाठी किंवा ईमेल व्हेरिफिकेशनसाठी। या सर्व गोष्टी तपासायला पाहिजेत की सर्व व्यवस्थित आहे का। त्यानंतर तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे आणि ते सुद्धा लेटेस्ट असायला पाहिजे, म्हणजेच फार जुनं असेल तर ते चालणार नाही। 2018 नंतरचं असेल तर ते चालू शकते किंवा चालते सुद्धा। तर फार जुनं डोमिसाइल जे असेल ते कॉलेजच्या वेळेस ते तर चालणार नाही। डोमिसाइल एज नॅशनॅलिटी असं याच्यावर नमूद असलेलं पाहिजे, म्हणजेच जे बऱ्याच लोकांना गैरसमज असतो की डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला, तर रहिवासी दाखला इथं घेतला जात नाही। फक्त डोमिसाइल एज नॅशनॅलिटी हा प्रकारचा दाखला आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, हाच दाखला फक्त ऍक्सेप्ट केला जातो। आणि त्यानंतर जे तुमचा उत्पन्न दाखला जो आहे तो तुमचा एकतर उत्पन्न दाखला किंवा ITR या दोन्हीपैकी एकच गोष्टीची फक्त गरज असते। बऱ्याच लोकांचा यामध्ये संभ्रम आहे की ITR आणि उत्पन्न दाखला दोन्ही पण आवश्यक आहे। जर ज्यांचा ITR आहे त्यांना ITRच कंपल्सरी आहे, त्यांनी ITRच द्यावा, कारण तुम्ही पॅन कार्ड तिथे दिलेलं असतं, म्हणजे तुम्ही तुमच्या पॅनवरून ते ITR तुमचा डायरेक्ट शो होतोच।
त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी उत्पन्न दाखला जोडून असं काही करू नका. आयटीआर असेल तर आयटीआरच द्या. आणि तुम्हाला 9 लाखापर्यंत उत्पन्न देण्यात आलेलं आहे LIG गटासाठी. म्हणजे 9 लाख जरी तुमचं उत्पन्न असेल तरी तुम्ही या म्हाडामध्ये अर्ज करू शकता. की बऱ्याच लोकांचा यामध्ये संभ्रम आहे की आमचं उत्पन्न जास्त दाखवले किंवा मी आयटीआर भरतो हे दाखवलं तर आम्हाला अर्ज करण्यासाठी काही प्रॉब्लेम्स येतील किंवा आम्हाला अर्ज करता येणार नाही किंवा आम्ही एलिजिबल नसू. तर असे काही नाहीये. तुमचा 9 लाखापर्यंत उत्पन्न जो काही असेल तो तुम्ही तिथे शो करू शकता. त्याला काहीच अडचण नाही. आणि आयटीआर हा पती पत्नी दोघांचा असेल तर दोघांचाही दाखवणे आवश्यक आहे. त्यामुळे फॅमिली उत्पन्न जे आहे ते तिथे कन्सिडर केले जाते. त्यानंतर जे डॉक्युमेंट आहे ते तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा जे तुम्ही आरक्षणातून अर्ज करणार असाल तर ते त्या संदर्भात ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजेत. म्हणजे कास्ट शिवाय तुमचे अपंगत्व काय असेल तर ते हे सर्व सर्टिफिकेट क्लिअर असायला पाहिजेत. जास्त म्हणजे जुने असतील किंवा तर त्याला तुम्ही थोडंसं रिपेअर करून घेऊ शकता किंवा त्याला क्लिअर करून घ्या काय असेल तर प्रॉब्लेम आताच. त्यानंतर ज्या महत्वाच्या आहेत की तुम्ही अगर स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा अशा वेगवेगळ्या आरक्षणातून अगर तुम्ही अर्ज करणार आहात तर त्या संदर्भाचे अर्ज जे आहेत ते म्हाडावरच तुम्हाला जनरेट करावे लागतात, म्हाडाच्या वेबसाईटवर. आणि त्या जनरेट केलेल्या सर्टिफिकेटवर तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटचे सही शिक्के घ्यावे लागतात. तर ती सुद्धा प्रोसेस तुम्ही आताच करून ठेवू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला नंतर धावपळ होणार नाही. तर अशा पद्धतीने डॉक्युमेंट संदर्भाची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून या संदर्भात भरपूर व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपल्या तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन होऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेली आहे. यामध्ये तुमच्या भरपूर शंका इथं निरसन केल्या जातात. भरपूर लोक तिथे इन्व्हॉल्व्ह असतात. एकमेकांच्या तुम्ही सहाय्य करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. जिथे शक्य नाही तिथे मी सुद्धा तिथे हेल्प करत असतो. तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तर अशा पद्धतीने आपण हा थोडक्यात माहिती आपल्याला सांगितलेली आहे. अजून म्हाडाच्या माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला कोणतीही माहिती मिस होणार नाही. तर धन्यवाद. भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.